मंडळी, ज्या महिलेने 9 महिन्याची गरोदर असताना स्टेजवर नाचत असताना एका कापडी तंबू स्वतःच्या बाळाची नाळ दगडाने ठिसून कापली आणि अवघ्या काही मिनिटात पुन्हा स्टेजवर येऊन नाचू लागली, ज्याने महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास हादरून गेला, त्या महिलेचे नाव आहे तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर. त्याच उभ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या, शेकडो कुटुंबाच्या घरी चुली पेटवणाऱ्या आणि थेट राष्ट्रपतींकडून सन्मानित झालेल्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचा शेवटचा काळ एवढा वेदनादायी आणि हलाखीचा का गेला? तसेच 9 महिन्याची गरोदर असताना त्या रात्री काय घडलं होतं तेच आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com. सध्या सोशल मीडियावर आणि संपूर्ण चित्रपट सृष्टीत इठा या आगामी बॉलिवूड चित्रपटाचा टीजर नुकताच समोर आलाय, ज्यामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची मुख्य भूमिका साकारत आहे. हा टीजर पाहून अनेकांच्या अंगावर काटा आलाय आणि संपूर्ण देशात विठाबाईंच्या संघर्षाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. मंडळी, विठाबाईंचा हा प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला थेट 1935 मध्ये जावं लागेल. पंढरपूरच्या एका अत्यंत गरीब लोककलावंत कुटुंबात विठाबाईंचा जन्म झाला. विठ्ठलाच्या कृपेने मुलीचा जन्म झाला म्हणून त्यांचे नाव विठाबाई ठेवण्यात आलं. त्यांचे वडील भाऊ बापू मांग नारायणगावकर आणि आजोबा नारायण खुडे यांचा स्वतःचा तमाशाचा फड होता. त्यामुळे गरिबी, गावोगावी फिरणं, कापडी तंबूतलं जगणं आणि ढोलकीची थाप हे विठाबाईंना जन्मापासून मिळालं होतं. गरिबीमुळे त्यांना शाळेची पायरी कधी चढता आलीच नाही, अक्षरांची ओळख झालीच नाही. पण वयाच्या अवघ्या 10व्या वर्षापासून त्यांनी स्टेजवर पाऊल ठेवलं आणि लावणीचे धडे गिरवायला सुरुवात केली. विठाबाईंचा आवाज इतका खणखणीत पहाडी होता. त्या काळात माईक किंवा आधुनिक साऊंड सिस्टीम नसतानाही उघड्या मैदानात त्यांचा आवाज अगदी शेवटच्या रांगेतील प्रेक्षकापर्यंत स्पष्ट पोहोचायचा. पुढे वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी मुख्य नृत्यांगना आणि प्रमुख कलाकार म्हणून संपूर्ण फडाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. पुढे त्यांचे लग्न मारुती सावंत, ज्यांना तमाशाच्या दुनियेत अनेक जण अण्णा सावंत म्हणून ओळखायचे, यांच्याशी झालं. लग्नानंतर काही वर्षांनी म्हणजे 1957 मध्ये विठाबाईंचे वडील भाऊ बापू नारायणगावकर यांचं निधन झालं. वडिलांनी मृत्यूच्या दारात असतानाही विठाबाईंकडून एक वचन मागितलं होतं की पोरी, काही झालं तरी आपली ही लोककला, हा तमाशा जिवंत राहायला पाहिजे, हा फड बंद पडता कामा नये. वडिलांना दिलेलं हेच वचन पूर्ण करण्यासाठी विठाबाईंनी डोळ्यातील आसू पुसले आणि फडाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला फड प्रमुख बनल्या. त्या काळात तमाशाच्या दुनियेवर फक्त आणि फक्त पुरुषांची मक्तेदारी असायची. स्त्रियांना फक्त नाचण्यापुरतं आणि पुरुषांच्या हाताखाली काम करण्यापुरतं मर्यादित ठेवलं जायचं. पण विठाबाईंनी हा नियम मोडून काढला. सुरुवातीला विठाबाईंनी वडिलांच्या नावाने फड पुढे चालवला. त्या काळात तमाशाचा एवढा मोठा फड एकट्या स्त्रीने चालवणं आर्थिक आणि व्यवस्थापकीय दृष्ट्या खूप कठीण होतं. फडाला आर्थिक पाठबळ, गावोगावीची बुकिंग आणि उत्तम संगीताची जोड हवी होती. म्हणून विठाबाईंनी विष्णू सनस आणि बाळू कोल्हापूरकर यांच्यासोबत भागीदारी करून विठाबाई नारायणगावकर आणि विष्णू बाळू तमाशा मंडळ या नावाने तमाशा मंडळ सुरू केलं. विठाबाईंचा कलामंचावरील वावर जेवढा डोलदार आणि राजेशाही होता, तेवढंच त्यांचं वैयक्तिक आयुष्य नरकयातनांनी भरलेलं होतं. त्यांचे पती दिसायला देखणे आणि हुशार होते, पण दुर्दैवानं त्यांना जुगाराचं आणि दारूचं भयंकर व्यसन जडलं होतं. विठाबाईंनी फडावर रात्र रात्र जागून पाय पोटाशी धरून रक्त आटवून जो पैसा कमावला, तो सगळा पैसा त्यांचे पती जुगारात आणि दारूमध्ये उडून द्यायचे. त्यामुळे पतीकडून कोणतीही खंबीर साथ न भेटल्यानं वडिलांच्या निधनानंतर फडाची संपूर्ण आर्थिक आणि व्यवस्थापकीय जबाबदारी विठाबाईंना एकटीला सांभाळावी लागली. एवढंच नाही, पैशासाठी विठाबाईंना अमानुष घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला. पण विठाबाई आरशासमोर बसायच्या, डोळ्यातील आसू पुसायच्या, चेहऱ्यावर हसू आणून स्टेजवर प्रेक्षकासमोर लावणी सादर करायच्या. पण त्या घुंगराच्या आवाजाखाली विठाबाईंच्या काळजाची किंकाळी कोणालाच ऐकू जात नव्हती. त्या काळात तमाशाचे फड गावोगावी फिरताना बैलगाड्या किंवा जुन्या ट्रकचा वापर करायचे. अनेकदा रात्री अपरात्री घनदाट जंगलातून किंवा घाटातून प्रवास करताना दरोडेखोरांचे मोठे भय असायचे. अशाच एका दौऱ्यादरम्यान विठाबाईंच्या फडाला दरोडेखोरांच्या टोळीनं घेरलं. फडातील सगळे पुरुष कलाकार जीवाच्या भीतीने थरथर कापत होते. काही जण लपून बसले. पण मंडळी, अशा कठीण प्रसंगात विठाबाई नावाची ही वाघीण डगमगली नाही. त्या स्वतः छातीटोकपणे त्या डाकूंच्या प्रमुखासमोर जाऊन उभ्या राहिल्या. त्यांनी अत्यंत निर्भयपणे आपल्या खणखणीत आवाजात डाकूला ठणकावून सांगितलं, आम्ही पोटासाठी गावोगावी नाचणारे गरीब कलावंत आहोत. आमच्याकडे तुम्हाला लुटायला सोनं नाणं नाही. जर हिंमत असेल तर आमची कला बघा. विठाबाईंची ती अफाट हिंमत आणि डोळ्यातील जरब पाहून तो डाकूंचा प्रमुख थक्क झाला. त्या रात्री दरोडेखोरांनी फडाला लुटलं नाही, तर उलट विठाबाईंची लावणी पाहून भारावून जाऊन त्यांना मानाची बिदागी दिली आणि सन्मानानं तिथून वाट काढून दिली. पुढे विठाबाई 9 महिन्याच्या गरोदर होत्या. पोटात 9 महिन्याचं बाळ असतानाही त्या पायात घुंगरू बांधून रात्र रात्र स्टेज गाजवत होत्या. कारण फड चालवायचा होता, लोकांना पगार द्यायचा होता आणि फडावर अवलंबून असणाऱ्या शेकडो कुटुंबाच्या घरी चुली पेटवायच्या होत्या. एका गावात रक्तात न्हाली कुऱ्हाड हे ऐतिहासिक वगनाट्य सुरू होतं.
विठाबाई स्टेजवर मावळ्याची कडक भूमिका साकारत होत्या. खेळ ऐन रंगात आलेला असताना विठाबाईंच्या पोटात तीव्र प्रसूती काळा सुरू झाल्या. वेदना इतक्या असह्य होत्या की प्राण कंठाशी आले होते. पण विठाबाईंनी खेळ थांबवला नाही. जर खेळ मध्येच थांबवला असता तर प्रेक्षकांनी धुमाकूळ घातला असता, फडाचं मोठं नुकसान झालं असतं. त्या तशाच वेदनेने विवळ स्टेजच्या मागे असणाऱ्या एका छोट्या कापडी तंबूत गेल्या. एका बाजूला स्टेजवर ढोलकी वाजत होती, प्रेक्षक टाळ्या वाजवत होते आणि दुसऱ्या बाजूला त्या अंधाऱ्या तंबूत विठाबाईंनी एका मुलीला म्हणजे मंगलाताई बनसोडेंना जन्माला घातलं. बाळ जन्माला आलं पण त्याची नाळ कापायला तंबूत चाकू किंवा कात्री काहीच नव्हतं. विठाबाईंनी खाली पडलेला एक दगड उचलला आणि कसलाही विचार न करता स्वतःच्या हाताने त्या दगडाने बाळाची नाळ ठेचून कापली. आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे मंडळी, त्यांनी साडीनं आपलं पोट आणि कंबर घट्ट बांधलं आणि अवघ्या काही मिनिटात त्या पुन्हा स्टेजवर आल्या, पुन्हा नाचू लागल्या. जेव्हा प्रेक्षकांना समजलं की स्टेजवर नाचणार ही स्त्री आत्ताच आई झाली आहे, तेव्हा लोकांनी टाळ्या वाजवल्या नाही तर आदराने आपले फेटे त्यांच्या पायावर ठेवले. हा प्रसंग म्हणजे स्त्री शक्तीचं आणि कलेप्रती असलेल्या पराकोटीच्या निष्ठेचं जगातलं सर्वात मोठं उदाहरण ठरलं. पुढे पोटासाठी नाचते मी परवा कुणाची ही लावणी विठाबाईंची ओळख मानली गेली. कारण ही केवळ लावणी नव्हती तर समाजाच्या दुपट्टीपणावर त्यांनी ओढलेला चाबूक होता. रात्री विठाबाईंच्या कलेवर पैसे उधळणारा हा समाज दिवसा मात्र तमाशाच्या कलाकारांना अस्पृश्यासारखं पायदळी तुडवायचा. त्यांना समाजात मान सन्मान देत नव्हता. विठाबाईंनी या गाण्यातून समाजाला ठणकावून सांगितलं, मी कोणाची चोरी करत नाही, स्वतःच्या कष्टावर आणि कलेवर पोट भरते, त्यामुळे मला तुमच्या खोट्या प्रतिष्ठेची पर्वा नाही. त्यांच्या याच कलेची दखल थेट दिल्ली दरबारनं घेतली. 1970 आणि 90च्या दशकात त्यांना देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. महाराष्ट्रानं त्यांना तमाशा सम्राज्ञी ही सर्वोच्च उपाधी दिली. पण मंडळी, ज्या माऊलीनं आयुष्यभर उभ्या महाराष्ट्राला हसवलं रडवलं, त्या विठाबाईंचा शेवटचा काळ अत्यंत वेदनादायी आणि गरिबीत गेला. उतारवयात तमाशा सुटला, वय झालं तसं शरीरानं साथ देणं सोडलं. त्यांनी आयुष्यात कमवलेला सगळा पैसा फडातील लोकांच्या पोटासाठी आणि कुटुंबाच्या जबाबदारीसाठी खर्च झाला होता. त्यांच्याकडे स्वतःसाठीच काहीच उरलं नव्हतं. उतारवयात त्यांना अनेक आजारांनी घेरलं. विठाबाईंना मधुमेहाचा त्रास होता, त्यातच त्यांच्या पायाला जखम झाली आणि गँग्रीन झाल्यामुळे शेवटी त्यांचा पाय कापण्याची वेळ आली. त्या काळातील हा उपचार अत्यंत महागडा होता. विठाबाईंच्या मुलांनी आपल्या आईला वाचवण्यासाठी दिवस रात्र एक केले. आईच्या उपचाराचा अफाट खर्च पेलताना त्यांच्या स्वतःच्या फडावर कर्जाचा डोंगर उभा राहिला, तर दुसऱ्या बाजूला विठाबाईंचा आजार बळवत गेला. शेकडो लोकांची पोट भरणारी ही तमाशा सम्राज्ञी शेवटी स्वतःच्या हालाकीशी लढत होती. रुग्णालयाचं बिल भरायला पैसे नसताना अखेर काही दानशूर लोकांच्या मदतीनं ते बिल भरलं गेलं आणि 2002 मध्ये या महान तमाशा सम्राज्ञीने अत्यंत गरिबीत या जगाचा निरोप घेतला. दुर्दैवानं नियतीनं त्यांच्या आयुष्याचा शेवट खूप कडू केला. पण मंडळी, विठाबाई नारायणगावकर हे नुसतं नाव नाही तर तो महाराष्ट्राच्या लोककलेचा सर्वात मोठा स्वाभिमान आहे. ते आज आपल्यात नसतील तरी त्यांनी निर्माण केलेला हा इतिहास कधीच पुसला जाऊ शकत नाही. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा लोककलेतील सर्वोच्च पुरस्कार आज तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार याच नावानं दिला जातो. हेच त्यांच्या संघर्षाचं सर्वात मोठं यश आहे. तर मंडळी, विठाबाईंच्या या अथंग संघर्षाबद्दल आणि त्यांच्या कलेप्रती असलेल्या निष्ठेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या वेद.com चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.